देव मानता? हा देव देव तुम्हाला सांगू का, मी सगळं सर्व देव समभाव. एक जाता जाता एक विनोद म्हणून सांगतो. मुसलमान म्हणतोय देव म्हणत नाही आणि मराठा म्हणतोय मी अल्लाह म्हणत नाही. बरोबर. हे बघा मुसलमान चावला देव, कपडा देव, मकान देव, वो देव, सब देव. आणि मराठा म्हणतोय अल्लाह म्हणत नाही. काका अल्लाह, मामा अल्लाह, ह्यो अल्लाह, त्यो अल्लाह. बरोबर. त्यांनी म्हणतात मशीद, आम्ही म्हणतो मंदिर, दोन का पत्थर एक आहे. त्यांनी म्हणतात बाळा रखे, आम्ही म्हणतो दाड्या ठेवले, दोन का मतलब एक आहे. शेंदी रस्त्यात लुंग्या, आम्ही नसतो धोतर, दोन का धागा एक आहे. राम रहीम एक आहे. दीपावलीत अल्ली गेला, रमजान मध्ये राम आला. क्या बात, क्या बात. मी आता मागाच्या विषयावर येतो. पाठांतरचा तुम्ही जो विषय काढला की बाबा तुम्हाला पुस्तक बघितलं की लगेच पाठ होते किंवा सगळं पाठ होते, त्या टेक्निक काय आहेत काय? किंवा आता जर नवीन मुलग्याला सांगायचं झालं की बाबा एखादं पात्र आहे किंवा एखादा धडा आहे तो लक्षात राहायलाच पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? पूर्वीचं म्हण आहे, लवकर जे लवकर उठे, तया आरोग्य संपत्ती ज्ञान भेटे. पाटे उठणे, गार पाण्यात तोंड धुणे आणि चहा घेऊ दे किंवा काय दूध असेल ते घेऊ दे आणि अभ्यासाला बसायचं. ध्यानात राहणार, पाठांत एकाग्र चित्तानं नामस्मरण करा पाहिजे. एकाग्र चित्त पाहिजे. मग आता सकाळी उठायचं होतं नाही खरं? मी अजून बी 3:30-4 उठतो, इशारा पाहिजे रोज रोज. क्या बात. आता काय बघा, आता काय माझं वय झाले 16-72, मग जास्त काम जास्त करेन त्याची जेवण कमी आणि मला झोप कमी. उलट आहे जगापेक्षा. उद्याच्या याच्यानं जगापेक्षा माझं उलट आहे. खरं आहे. जेवण कमी, झोप कमी. आज कामाला सांगायचं आणि नाबोल्यात माझं पाटे 4 वाजता मुहूर्त आहे. मी 3:30ला तुमच्या जागेवर असणार. कुठे बी असू दे, इचले कबनूर असू दे, रुई असू दे, कुठे बी. देव मानता? देव देव तुम्हाला सांगू का, मी सगळं सर्व देव समभाव. एक जाता जाता एक विनोद म्हणून सांगतो. मुसलमान म्हणतोय देव म्हणत नाही आणि मराठा म्हणतोय मी अल्लाह म्हणत नाही. बरोबर. हे बघा मुसलमान चावला देव, कपडा देव, मकान देव, वो देव, सब देव. आणि मराठा म्हणतोय अल्लाह म्हणत नाही. काका अल्लाह, मामा अल्लाह, ह्यो अल्लाह, त्यो अल्लाह. बरोबर. त्यांनी म्हणतात मशीद, आम्ही म्हणतो मंदिर, दोन का पत्थर एक आहे. त्यांनी म्हणतात बाळा रखे, आम्ही म्हणतो दाड्या ठेवले, दोन का मतलब एक आहे. शेंदी रस्त्यात लुंग्या, आम्ही नसतो धोतर, दोन का धागा एक आहे. राम रहीम एक आहे. दीपावलीत अल्ली गेला, रमजान मध्ये राम आला. क्या बात, क्या बात, क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. मग तरी म्हणजे असं असतं ना की बाबा एखादी कला जोपासायची तर एखादा देव पाहिजे, देवाला मानलं पाहिजे, असं काय आहे का तुमचं? काय तसं नाही बघा, काय सुद्धा नाही. फक्त मांडल्यावर आपल्या ह्या इच्छेप्रमाणे त्यात तुम्हाला सांगू कुठली बी गोष्ट होती. मला सांगितलं तुम्हाला, तन मन धन अर्पायला पाहिजे. बघा हे काम माझं आहे. एखादी समजा एक नाबोलीचा मुलगा नाही तर 85% मार्क पडतोय, मला काय ग्राह्य होत नाही. मी 86% पाडा पाहिजे. आत्मविश्वास आपलं वाढलं पाहिजे. खरंय. मी 15 दिवसात ते 3 आठवडे भाषण पूर्ण माझ्याशी मतलब पात्राशी शब्द येणार. लेखकाने लिहिला आणि मग माझं पदर जायचं मला नाही जाणार. तिथं एखादी शब्द गावंढळ असेल, मुलगा किंवा पोरगा, लोक किंवा पोरगा म्हणत असेल, मुलगा म्हणणार नाही मी तिथं. पोरगा किंवा लोकच म्हणणार गावंढळ भाषेत. म्हणजे बरोबर आहे. हे नाटकाचं एक सूत्र आहे. खरं आहे की जबरदस्ती शुद्ध बोलायला जायचं नाही. खरंय खरंय. म्हणजे ज्या पद्धतीने नाटक असेल त्या पद्धतीने. बरोबर बरोबर. आपलं परवा नान्य हत्तीचं प्रकरण तुम्हाला माहित असेल. आहे. त्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे का? अहो काय ज्याला राजकारण म्हणायचं, त्याला काय किती लोक आता काय केलं. आता काय मंगळवारी सुनावणी होती, काय असं पेपर लावलं तर मी ऐकलो. त्यावेळी ह्या इतर ह्याच्यात हे आमदार खासदार असू द्या, कोण बी असू द्यात, पण त्या आमच्या समाजाला त्यांनी आणून द्यायला बोलता असं मत आहे. बरं त्या हत्येमुळं तुम्हाला काय त्रास व्हालता काय? होय बरोबर आहे. पण ते म्हणतात की बाबा हत्तीला त्रास व्हायला. हत्तीला कशामुळं? आता तुमच्या त्रास होत नाही. होय. बरं राहू दे. हे पाळीव प्राण्या जंगलात आजगड चंदगड तालुक्यात रगडा तिकडनं आणून एखादी पाळकी म्हणाव त्याला. खरंय. अंबानीला. खरंय. खरंय. आणि अजून एक काय की बाबा ते शेवटी मुक जनावर आहे, बोलता येत नाही. बरोबर. ते म्हणतात इथं त्रास व्हायला तर खरं त्याला बोलता आलं नाही, मग तिथं त्रास झाल्यावर बोलता येणार आहे काय? मग तिथं मग बोलतं केलं का त्या हत्तीला तुम्ही? महत्वाचं आहे. एक महत्वाचं अजून एक जनावर मुख जनावर आहे. हित बोलत होतं, तुमच्या झाल्यावर बोलायला आले काय? मला पाणी द्या, जेवण घाला किंवा पोटाला गवत घाला असं काय म्हणत होतं काय? बरोबर आहे. अजून एक महत्वाचं मामा, जर समजा असं एक देवकृपेनं किंवा असं काय जादूची कांडी फिरली किंवा काय झालं आणि तुम्हाला जर परत मागं जायचा चान्स मिळाला तर अशी कुठली गोष्ट कराल? विचार करून सांगा. अशी कुठली गोष्ट कराल जी तुमच्याकडनं झालेली नाही, तुम्हाला करायची होती पण कर्मधर्म संघटना म्हणा किंवा तुमच्या घराच्या परिस्थितीमुळे बाकी सगळ्या गोष्टींच्यामुळे ती झाली नाही, पण जर असं मागं जायला मिळालं तर तुम्ही काय कराल? पुरुषची जाणी येणार की मी. हो, आता सुद्धा मला जर जेवण मिळेल अजून कुस्ती खेळेन मी.
आता येईल काय ते पण आलं तरी एखादी गोष्ट काय कराल, एखादं नाटक कुठलं तर जे करायचं होतं करायला मिळालं नाही, एखादा रोल जसं तुम्ही भूमिका करणार घेऊ, कुठली भूमिका कराल, कुठली जिचेल ती भूमिका, तरी बी असं काय आठवण हो, आठवण म्हणजे बघा तीच कराल हीच कराल असं. माझं एक असं आहे, मनुष्याला म्हणजे गुण, एक विनोदी भूमिका करायची, त्या माणसाला त्याचं गुण बी असतात त्याच्यात थोडकं पदरचं, म्हणजे आपल्या मनातलं अधिक ते नाटकातलं लेखन लिवल्यानं, त्याच्यामुळे त्या भूमिकेला जास्त प्रतिसाद मिळतोय. बरोबर काय? बरोबर बरोबर. आपले अगोदरचं गुण अंगातलं आणि लेखकाने दिलेलं गुण ह्याच्यामुळे जरा प्रोत्साहन जास्त मिळते त्या भूमिकेला. जर लेखकानं चांगलं लिहिला असला 50% आणि 50% जर नाटक चांगलं केला करणारा माणूस तरच ते 100% बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता जाता तर सहज सांगतो, एखादी म्हणजे छक्क्याची भूमिका म्हणाली काय हरकत नाही, एखाद्या छक्क्याच्या भूमिकेला एखाद्या नाही तर खलनायकाची भूमिका दिली आणि खलनायकाच्या भूमिकेला जर छक्क्याची भूमिका, पात्र वाटप करताना व्यवस्थित करा पाहिजे. अगदी बरोबर आहे. ते देतानाच पात्र व्यवस्थित, आणि तवाची लोक होती पण हुशार होते. कुणाला आता काय हुशार नाहीत. अहो तुम्हाला सांगतोय ते एक सहज जाता एक कोड सांगतोय, एक अशी संख्या आहे गुणाकार केला तरी डबल होत आणि बेरीज की डबल होत, ती संख्या कुठली मॅडम? करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन. 100 अंकात एकच आहे ती. मला परत सांगा, काय कळालं नाही. अशी एक संख्या आहे गुणाकार केले तरी डबल होत आहे आणि बेरीज केली तरी डबल होत्या. उत्तर काय त्याचं? 2 + 2. अरे वा, हा अच्छा. हा अशी नाही तरी मामा कोडी बी घालताय म्हणजे. बापल्या गोट 3 भाकऱ्या आहेत, मोडाने एक सामान यायला पाहिजे. सांगा, बापल्या दोघं आहेत, 3 भाकऱ्या आहेत. 3 भाकऱ्या आहेत, मोडाने एक आणि सामान यायला पाहिजे. बाप ल्याक आणि दोघं म्हणजे 4 जण झाली. अहो ते कसं, बापल्या दोघं 3 भाकऱ्या आहेत, मोडाने एक आणि सामान यायला पाहिजे. बाप ल्याक दोघं, ही दोघांच्या मध्ये 3 भाकऱ्या समान यायला पाहिजेत. मग काय एकटन 2 खायचं, एकटन 1 खायचं? समान आलं काय? समान आले. अरे मारी होय की. मी जाता कोड सोडतो, मी सांगणार की बाप एकटा आणि ल्याक दोघं, बाप ल्याक दोघं. प्रश्नाचं उत्तर मी मगाशी जरा जवळ होतो. का जवळ होतो? नाही, खरंच छान वाटलं ऍक्च्युली मामा. जाता आता मला एक सल्ला विचारायचा तुम्हाला, की आत्ताच्या तरुणाला काय गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांना लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडे. बरोबर. गोष्टी कुठल्या करायला पाहिजे आणि कुठल्या नाही करायला पाहिजे. तुम्हाला एक घरातला मुलगा म्हणा किंवा असं बरोबर सांगायचं म्हटलं, आताच्या ह्या तरुण पिढीला नुसतं फुकट पैसे पाहिजे, चैनी पाहिजे, राबाई नको आहे. लक्षात आलं का? बघा, राबाई म्हणजे काय? कर्तव्य पाहिजे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. कर्तव्य पाहिजे. बघा, आता ह्या आताच्या अलीकडच्या मुलासनी राबाई नको आहे. 300ची नोकरी असू दे, पिशवी घेऊन त्या दुकानात आणणार, तर घरचं धान्य पिकवायचं नको झालंय. बरोबर काय? त्यांचा बी काय दोष नाही हो, की लोकसंख्या वाढल्या, जीवनमान वाईट आलंय. पूर्वी आमच्या ह्याच्यावरून होतो, आमच्या वडिलांनी म्हणजे आज्याला 3 एकर जमीन होती, आज्याला 3 एकर झाल्या, यांची 3 पोरं झाली, 1-1 एकर आलं, मग आम्हाला अर्धा एकर आलं, आता मला 2 झाले, 10 गुंठे आले. पर्याय वाढत चालली हो. बरोबर. त्याच्यामुळे काय नाही, त्यांचा बी काय दोष नाही.